आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकून खरंच खूप सुन्न व्हायला होतं. मुंबईची लाईफलाईन म्हणजे आपली लोकल ट्रेन. याच लाईफलाईनवर एका शिक्षकाचा जीव गेला. आणि त्याचं कारण ऐकून तर अजूनच धक्का बसतो. अगदी उतरण्यावरून झालेलं एक साधंसं भांडण. हेच या घटनेचं सगळ्यात भयानक वास्तव आहे. एक क्षुल्लक कारण आणि एका कुटुंबाचा आधार तो कायमचा निघून गेला. ही घटना मालाड स्टेशनवरची, बरोबर? शनिवारी संध्याकाळची. हो. आलोक सिंग, वय त्यांचं फक्त 33 वर्ष, आणि ते एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये गणित आणि सांख्यिकी शिकवणारे प्राध्यापक होते. आणि त्यांच्याबद्दल जे कळतंय म्हणजे त्यांचे सहकारी, त्यांचे विद्यार्थी सांगतात की ते खूप शांत स्वभावाचे होते. अगदी मनमिळाऊ, भांडण तंड्यापासून नेहमी लांब राहणारे. हो. आणि अशा व्यक्तीसोबत हे असं काही घडावं यावर विश्वास ठेवणं खूप अवघड आहे. खरंय. आणि दुर्दैवाचा भाग बघा की ज्या दिवशी ही घटना घडली तो त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. अरे रे. 2 वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं त्यांचं. ते संध्याकाळी पत्नीसोबत जेवायला बाहेर जाण्याच्या तयारीत होते. विचार करा. एका क्षणात सगळं बदलून गेलं. पण हा फक्त एका व्यक्तीच्या म्हणजे तो जो आरोपी आहे ओंकार शिंदे त्याच्या रागाचा परिणाम आहे का, की यामागे काहीतरी मोठं कारण आहे? बरोबर. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपले जे स्रोत आहेत त्यातले काही समाजशास्त्रज्ञाला काय म्हणतात त्याला कम्युटर रेज असं म्हणतात. कम्युटर रेज म्हणजे प्रवासातला संताप? हो, प्रवासातला संताप. तुम्ही विचार करा, लाखो लोक रोज एका छोट्या जागेत वेळेवर पोचण्याच्या प्रचंड दबावाखाली प्रवास करतात. हो. तेव्हा त्यांची सहनशीलता आपोआप कमी होते. अशा परिस्थितीत एक छोटीशी ठिणगी सुद्धा ती मोठ्या वादाचं रूप घेऊ शकते. म्हणजे आलोक सिंग यांच्या बाबतीत नेमकं तेच झालं. अगदी. म्हणजे तो जो आरोपी आहे ओंकार शिंदे, तो फक्त एक गुन्हेगार नाहीये, तर तो त्या गर्दीच्या, त्या व्यवस्थेच्या दबावाचं एक हिंसक प्रतीक आहे, असं म्हणता येईल का? एक प्रकारे हो. अर्थात त्याच्या कृत्याचं समर्थन अजिबात होऊ शकत नाही. नाही, अजिबात नाही. पण या घटनेमागची ही सामाजिक कारणं समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. तरच अशा घटना आपण टाळू शकू. आणि याच संदर्भात पोलिसांच्या कारवाईकडेही बघावं लागेल. हो. त्यांनी जवळजवळ 200 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि आरोपीला 12 तासांच्या आत अटक केली. हे खरंच कौतुकास्पद आहे. नक्कीच. पण हा उपाय घटनेनंतरचा झाला ना? अगदी. ही एक रिॲक्टिव्ह कारवाई झाली. हाच तर खरा मुद्दा आहे. सीसीटीव्ही गुन्हा घडल्यावर गुन्हेगाराला पकडायला मदत करतात, पण गुन्हा घडूच नये किंवा वाद इतक्या टोकाला जाऊ नयेत यासाठी काही करता येईल का? हाच प्रश्न आज सामान्य मुंबईकराला पडलाय. विशेषतः रोज प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना. खरंय. त्यांची जीवनवाढीनीच जर इतकी असुरक्षित वाटायला लागली तर त्यांनी विश्वास ठेवायचा कुठे? छोट्याशा वादातून जर जीव जात असेल तर सुरक्षेची भावनाच राहत नाही. आणि ही एक घटना आपल्याला एका मोठ्या सामाजिक समस्येकडे बोट दाखवते. ही गोष्ट फक्त मुंबईपुरती मर्यादित नाहीये. नाही. कोणत्याही मोठ्या शहरात जिथे लोक धावपळीचं तणावपूर्ण आयुष्य जगतात तिथे संयम कमी होत चाललाय. म्हणजे या घटनेतून 2 गोष्टी स्पष्ट होत आहेत. एक म्हणजे समाजात एकमेकांना समजून घेण्याची, सहन करण्याची शक्ती कमी होतीये. आणि दुसरं म्हणजे या मोठ्या महानगरात राहण्याचा जो एक अदृश्य मानसिक ताण आहे तो कधीही, कोणावरही आणि कोणत्याही क्षुल्लक कारणावरून फुटू शकतो. त्यामुळे आज विचार करण्याची गरज फक्त ही नाहीये की माणुसकी कुठे हरवलीये, पण खरा प्रश्न हा आहे की या धावपळीच्या आणि तणावपूर्ण शहरी आयुष्यात आपली सहनशीलता आणि माणुसकी टिकवून ठेवण्यासाठी आपण वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर नेमकं काय करू शकतो याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.